नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 13 मार्च. आज नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर तसेच कोकणात तसेच पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर जास्त राहील. राज्याच्या इतर भागात मध्यम वारे वाहतील. तसेच आज कोकणात बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच राज्यातून मी प्रथम 5 व 7 मार्चच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे आजपासून पुढील 2 दिवस कोकणात तसेच कोल्हापूर, सातारा यांच्या घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच आज बीड जिल्ह्याचा पूर्व दक्षिण बाजूस एखादे ठिकाणी अचानक जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या थोड्या भागापुरत्या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता राहील. तसेच उद्यापासून राज्यात भाग बदलत या महिना अखेरपर्यंत हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहण्याची शक्यता राहील. तसेच राज्यात 15 मार्चपर्यंत तापमानात वाढ कायम राहील. दिनांक 14 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील. साधारण येथे तापमान 40 ते 42 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. तसेच लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात तापमान 38 ते 40 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. तसेच पूर्व विदर्भात पण दिनांक 14 व 15 मार्च तारखेदरम्यान तापमान 38 ते 41 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 16 मार्चपासून राज्याच्या पश्चिम भागाकडून म्हणजे मुंबई व कोकणाकडून राज्यात पुढील काही दिवस भाग बदलत दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात बदल होऊन सदर तापमान 4 ते 6 अंशांनी घट होण्याची शक्यता राहील. हा अंदाज राज्यातून मी सर्वात प्रथम देत आहे. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 16 मार्चपासून राज्यात पूर्व विदर्भाकडून भाग बदलत दिनांक 20 मार्चपर्यंत वादळी पावसाची शक्यता राहील. यामध्ये एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो. तसेच जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात राज्याच्या पश्चिम भाग सोडला तर इतर भागात विस्कळीत स्वरूपात पावसाची शक्यता असल्याने व या काळात पाऊस अधूनमधून ओढ देण्याची शक्यता असल्यामुळे सध्या राज्यातील धरणातील पाण्याचे नियोजन करणे मला सध्या महत्त्वाचे वाटते आहे. तसेच शेतकरी मित्रांनी असलेल्या पाण्याचे पण नियोजन करणे उचित ठरेल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.